नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. तत्पूर्वी आपल्या सगळ्या मित्रांना शिक्षक दिनाच्या, ईदच्या आणि अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. सुभाषित असा आहे: अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे मित्रांनो, अज्ञानरूपी जो अंधकार आहे त्या अंधकारातून जो आपल्या ज्ञानरूपी अंजन लावून आपले डोळे उघडतो अशा शिक्षकांना, अशा गुरूंना मी नमस्कार करतो, असा ह्या सुभाषिताचा अर्थ आहे. बरोबर मित्रांनो, डॉक्टर या शब्दाचा जर तुम्ही अर्थ बघितला तर त्याचा अर्थ आहे एज्युकेटर, म्हणजे एक प्रकारे शिक्षकच आहे जो आरोग्यासंदर्भी आपल्या स्वास्थ्याविषयी समाज जागृती करत असतो. आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव देखील हॅलो डॉक्टर आहे. तर आज आपल्याला भारतीय आयुर्वेद शास्त्रातील महासागरातून एक नवीन मोती, एक नवीन ज्ञान रत्न वेचायचं आहे, शिकायचं आहे. त्यासाठी आपण सगळेजण तयार होऊया. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे सायटिका, एव्हीएन आणि आयुर्वेद उपचार. आजचा आपला विषय आहे सायटिका, एव्हीएन म्हणजेच अवॅस्क्युलर नेक्रोसिस आणि आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहेत. वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करूनच देतो. सरांचं व्यक्तिमत्व आपल्याला सुपरिचित आहेच, तरी मी एकदा नवीन जे आपले प्रेक्षक वर्ग आहेत, प्रेक्षक मित्रांसाठी पुन्हा एकदा त्यांचा परिचय करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे, आपण तज्ज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आपण आयुर्वेद शास्त्रात MD ही पदवी मिळवलेली आहे. गेली 18 वर्ष सर जे ते कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. आणि आपण श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक म्हणून देखील कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. आणि मित्रांनो, बघितलं तर सरांनी मणक्याचे, गुडघ्याचे यासारख्या अत्यंत त्रासदायक आणि वेदनादायक आजारांची चिकित्सा करून आपल्या ज्या रुग्णांना वेदनामुक्त केलं आहे. आणि शिवाय बऱ्याचशा रुग्णांची ऑपरेशन्स, हजारो रुग्णांची ऑपरेशन्स देखील टाळलेली आहे. आणि आजकाल जर आपण बघितलं तर मणक्याचं म्हणा, खुब्याचं जी झीज होऊन सायटिका व अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन यासारख्या आजारांचं प्रमाण वाढताना आपण बघतो. आणि नुसतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाही तर 22-23 वर्षाच्या तरुणांमध्ये देखील हा आजार आजकाल आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावरती सरांनी जे हे या विषयाचं गांभीर्य ओळखून, महत्त्व ओळखून विशेष संशोधन करून सायटिका आणि एव्हीएन या त्रासातून मुक्त करण्यासाठी एक नवीन चिकित्सा पद्धती जी आहे ती शोधलेली आहे. त्याविषयी सरांकडून आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. या चिकित्सेमुळे कमी कालावधीमध्ये हजारो रुग्णांना सरांनी या त्रासातून मुक्त केलेले आहेत. आणि अजूनही जे रुग्ण आहेत त्या या त्रासासंदर्भात सरांकडून औषधोपचार घेत आहेत. सोबत नुसतंच एव्हीएन म्हणा किंवा सायटिका नाही तर संधिवात, आमवात, गुडघेदुखी या विकारांवर देखील, मणक्याचे विकार असू दे, किडनीचे विकार असू दे, स्त्री पुरुष वंध्यत्व असू दे, स्थौल्य म्हणा, हृदयरोग, मधुमेह, उंची वाढवणे आणि सर्व प्रकारचे कॅन्सर यासारख्या आजारांवरही सरांनी औषधोपचार करण्यात विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. आणि कुर्डुवाडी सोबत गोडसे सर जी आपली वैद्यकीय सेवा आहे ती दादर, ठाणे, पुणे, दौंड येथे देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. तर असे तज्ज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य आज आपल्या सोबत आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. गोडसे सर, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं. आणि महत्त्वपूर्ण असा आजचा आपला विषय तुम्ही निवडलेला आहे, तर त्याविषयी सुरुवात करूया सायटिकापासून. तर सायटिका म्हणजे नक्की काय आणि आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणा, आपलं आयुर्वेद शास्त्र म्हणा, तर यांचा दृष्टिकोन कसा आहे ह्या विषयाकडे बघण्याचा, त्याविषयी. बरोबर. सायटिका म्हणजे काय की ही एक नर्व आहे किंवा नस आहे. हिचे जे मूळ किंवा रूट्स जे पाहिले जातात ते कुठून येतात? L4, L5, S1, S2, S3 म्हणजे साधारण चौथा मणका, पाचवा मणका,
त्यानंतर त्या खालचं जे सॅक्रल बोन म्हणतात त्यामध्ये S1 S2 S3 ह्याच्यामधून रूटमधून जी नस तयार होते तिला म्हणलं जातं सायटिका नर्व. सायटिका हा एक वातव्याधी आहे, म्हणजे लक्षण समूह असं जरी म्हणलं तर त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे किंवा वावगं ठरत नाही त्यामध्ये. तर मणक्याचे जे विकार असतात म्हणजे मानेच्या मणक्यात नस दबणे, कमरेच्या मणक्यात नस दबणे, तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येणारा जो आजार आहे तो म्हणजे सायटिका, ज्याला आयुर्वेदामध्ये गुदरसी वात असं म्हणलं जातं. गुदरसी म्हणजे गिदाड. ज्यावेळी ह्या सायटिका नस दबते किंवा त्याच्यावरती सूज येते किंवा इन्फ्लेमेशन होतं, त्यावेळी पेशंट कसा चालतो किंवा तो रुग्ण कसा चालतो तर गिदाडासारखा चालतो, म्हणजे एक पाय खाली एक पायावर, एक पाय खाली एक पायावर अशा पद्धतीने चालतो. म्हणून त्याला गुदरसीवत हा आजार किंवा म्हणलं जातं. आणि ह्या ज्या नाव आहे नसाचं हे नाव आहे सायटिका. ही सर्वात मोठी नस आहे आपल्या शरीरामधली. ही जी रुंदी जर पाहिली तर साधारण 2 सेंटीमीटर आणि लांबी जर पाहिली तर 50 सेंटीमीटरपर्यंत असते. सर्वात मोठी नस आहे. आणि सर्वात जास्त वेळा मणक्याच्या विकारात जर कमरेच्या मणक्यात जे पेशंट सांगतात की कंबर दुखते, कमरेच्या पायात वेदना होतात, त्यानंतर पाय भरून येतो, मुंगे येतो, जड पडते, ही सगळी लक्षणं आहेत ती सायटिकाची लक्षणं असतात. बरेचदा 80 ते 90% म्हणलं तर ते योग्य ठरतं. तर ही सायटिका होते म्हणजे काय होतं तर ह्या जे आता रूट सांगितले त्याच्यामध्ये जर का नस दबलेली असेल, त्यानंतर जे डिस्क असते आपले 2 मणक्याच्या मधली जी गादी असते ती जर झिजलेली असेल, त्यानंतर ते बाहेर आलेली असेल, त्यानंतर सूज आलेली असेल त्याच्यावरती, तर त्या नसेवरती दाब येतो आणि त्या नसेचा जो त्रास आहे तो त्रास काय लागतो जिथं जिथंच ते सप्लाय करत येते, म्हणजे पाठीमागं मांडीमध्ये असेल, खुव्यामध्ये असेल, त्याच्यानंतर पायात आणि खाली तळपायापर्यंत तिचा जो सप्लाय असतो त्या ठिकाणी काय होतात वेदना होतात, त्यानंतर बधीरपणा यायला लागतो, त्या ठिकाणी मुंग्या यायला लागतात, तळपायाची आग होती. आणि पेशंट सांगताना सुरुवातीला काय सांगतो की थोडं जरी चाललं तरी बसावंच वाटतं, म्हणजे पाय तो भरून यायला लागतो. आणि ह्याच्या पुढं जसं जसं जाईल तसं तसं फूट ड्रॉप म्हणतात किंवा म्हणजे पायातली चप्पल गळून जायला लागते, त्यानंतर लगेचचं जे कंट्रोल असतं ते कमी व्हायला लागतं, टॉयलेटचं कंट्रोल आहे ते कमी व्हायला लागतं. अशा पद्धतीनं हा लक्षणांचा समूह असं म्हणलं तर त्याला हे ठरतं. म्हणजे फक्त एक आजार नाही तर हे एक 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 लक्षणं ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याला त्या आजाराला किंवा त्याला सायटिका असं म्हणलं जातं. आयुर्वेदानुसार ह्याच्याकडे कसं पाहिलं जातं गुरुद्रसी वात, हे तर मी तुम्हाला नाव सांगितलं. ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी वात हा एक वाताचा आजार आहे, मणक्याचा आजार आहे, म्हणजे अस्थिगत वात जर वाढलेला असेल, मज्जागत वात जर वाढलेला असेल, शिरा आणि कंडरागत, कारण हा जो सप्लाय असतो नर्वचा तो आपल्या स्नायूंना असतो, त्यानंतर मसल ज्याला म्हणतो आपण त्याला तो सप्लाय असतो, त्यामुळे त्याच्यातली ताकद आहे कमी कमी व्हायला लागते, त्यामध्ये मुंग्या यायला लागतात, जड पडायला लागते, ही सगळी लक्षणं तर येतच असतात. आणि पेशंट सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालताना वेदना होणे, त्यानंतर त्याला रोजचे जे काम आहे डेली जे काम आहे ते काम न करता येणे, तर ही सगळी गुरुद्रसी वाताची, म्हणजे शिरागत वात असेल तर उठता बसताना त्रास, त्यानंतर मज्जागत वात आला तर मुंग्या यायला लागतात, आणि त्यानंतर अस्थिगत वात जर यायला लागला तर पेशंट जागेवरती बसतो किंवा त्याला टॉयलेटला पण बसता येत नाही किंवा खाली पण बसता येत नाही, मांडी घालता येत नाही. ही लक्षणं जी आहेत ती त्या अस्थिगत वाताची लक्षणं असतात. हे कशासाठी सांगितलं जातं की तो पेशंट आल्यानंतर सायटिकाचाच असतो पेशंट, पण तो शिरागत वाताचा आहे, कंडागत वाताचा आहे, अस्थिगत वाताचा आहे का मज्जागत वाताचा आहे, ह्या पद्धतीने त्याचं डिफरन्शियल केलं जातं आणि मग मात्र तो पेशंट कशाचा आहे हे ठरवलं जातं. अशा पद्धतीने जर का आयुर्वेदिक निदान एकदा झालं त्या पेशंटचं तर ट्रीटमेंटचा पार्ट हा सोपं होतो. म्हणजे निदान आयुर्वेदिक जर झालं तर ट्रीटमेंट आयुर्वेदिक, आणि ट्रीटमेंट आणि निदान दोन्ही जर आयुर्वेदिक झालं तर त्या पेशंटला काही आणि कशा पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ह्याच्यावरती ऑपरेशन हाच पर्याय तर ते आपण नक्की टाळू शकतो, कारण इथं शास्त्र बदललेलं असतं, त्यामुळे त्याच्या मर्यादा आणि त्याच्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या ह्या बदललेल्या असतात. फारच छान. गोडसे सरांनी आपल्याला सहज सोप्या भाषेत सांगितलं. दोन्ही जे आयुर्वेद शास्त्र म्हणा किंवा आधुनिक औषध वैद्यक शास्त्र म्हणा त्याच्या दृष्टिकोनातला फरक आपण समजला. गोडसे सर आम्हाला हे देखील सांगा की म्हणजे काय काय कारणं असू शकतात सायटिका होण्यामागे, आणि एखादा अनुभव सांगितला तर आम्हाला समजायला सोपं जाईल. बरोबर आहे. सगळ्यात जास्त प्रमाणात जे मणक्याचे मी तुम्हाला सांगितलं की मणक्याच्या विकारामध्ये सायटिकाचे जास्त रुग्ण येत असतात. ह्यामध्ये होण्याचे कारण काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण असतं की जे डिस्क हर्निएशन ज्याला म्हणलं जातं, म्हणजे जे मणक्याचे विकार आहे त्यामध्ये डिस्क हर्निएशन पहिली स्टेज असतं, बल्जिंग होणं, त्यानंतर त्यामध्ये प्रोट्रुजन होणं आणि त्याच्यानंतर एक्सट्रुजन होणं. ह्याच्यामुळे काय होतं त्या सायटिका नसवर किंवा नर्ववरती त्या प्रेशर यायला लागतो, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. त्यानंतर इतर जे आजार आहेत त्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस असेल म्हणजे हाडाची झीज झालेली असेल, त्यानंतर लिस्थेसिस असेल, खेळताना पडताना किंवा रोड ॲक्सिडेंट होतात त्यामध्ये काय होतं आघात होतो आणि त्यानंतर लिस्थेसिस होतं किंवा झटका बसतो, इसका बसतो आणि तो मणका तो सरकला जातो, त्याच्यामुळं ह्या सायटिकाचा त्रास होत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा त्रास थौली असेल, जाडी असेल त्याच्यामुळे होतं. इतर जे आजार आहेत म्हणजे समजा मुळव्याधासारखा त्रास असेल, मुतखड्यासारखा त्रास असेल त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी प्रेशर वाढत जातं ह्याच्यावरती नसावरती आणि सायटिकासारखा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि ह्याचं जे कारण जर आपण पाहायला गेलं
तर ज्याला ड्रग ॲब्यूज असं म्हणलं जातं, की जे इतर आपण जो दुसरा विषय निवडलेला इव्हेन त्याच्यामध्ये पण हेच येतं कारण महत्त्वाचं. आणि ह्याच्यामध्ये पण ड्रग ॲब्यूज म्हणजे स्टिरॉइडसारखे औषध जास्त असतील, अल्कोहोलचं जे कन्झम्पशन आहे ते जास्त प्रमाणात झालेलं असेल, तर ह्याच्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी मणक्याचा त्रास आहे तो वाढत जातो. एकदा म्हणजे आहारातून असेल, विहारातून असेल, आणि त्याच्यानंतर विहारामध्ये काय होतं की बऱ्याचदा एकदम हेवी एक्सरसाइज जर झालेला असेल, समजा जिमचे व्यायाम आहेत, त्याच्यामध्ये पण हा सायटिकाचा त्रास होतो. कारण इसका बसणे, झटका बसणे किंवा ओझं उचलणे त्याच्यामध्ये पण हा त्रास होत असतो. आणि दुसरा प्रकार असतो की व्यायामच नाही, म्हणजे व्यायामाचा अभावच असणे, म्हणजे कामच बैठे असणं, त्यानंतर व्यायाम न करणं, त्याच्यामुळे बसून बसून त्या मणक्यावरती ताण येतो आणि त्या सायटिकासारखा आपल्याला त्रास आहे तो व्हायला लागतो. त्यानंतर वजन आहे ते वाढत चाललेलं असेल, आणि त्याच्या पुढे जाऊन जे स्त्रियांच्या बाबतीत आपण जर पाहायला गेलं तर काय होतं की बऱ्याचदा डिलिव्हरी झालेली असतात, सिझर झालेलं असतं, ॲबॉर्शन झालेलं असतं, त्या ठिकाणी प्रत्येक वेळी स्पायनल ॲनेस्थेशिया हा दिला जातो. त्यामुळे मणक्यातून ज्यावेळी ॲनेस्थेशिया दिला जातो हे आघातच हा पकडला जातो, आणि त्याच्यामुळे पण ह्या सायटिकाचा त्रास आहे तो होत जात असतो. त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये जे काय त्यांची जी जीवनशैली म्हणतो आपण किंवा लाईफस्टाईल म्हणतो, त्याच्यामुळं हा आजाराचं प्रमाण हे वाढत जात असते यांच्यामध्ये. की समजा ही झालेली आहे, सिझर झालेली आहे, डिलिव्हरी झालेली आहे, त्याच्यानंतर जी शेकशेकडी करायला पाहिजे ती शेकशेकडी जर नाही केली तर त्या ठिकाणी वात वाढतो. पक्वशगत वात जर वाढत गेला तर त्या ठिकाणी हाडाची झीज होते आणि अस्थिगत आणि मज्जागत वाताची विकृती होते. अस्थिगत आणि मज्जागत वाताची विकृती झाली मग मात्र मणक्याचा त्रास चालू होतो आणि त्याच्यामध्ये सायटिकाचा त्रास होतो. मग मात्र पेशंट सांगतो की सुरुवातीला थोडंसं उठताना बसताना त्रास होत होता, परत परत चालायला लागल्यानंतर त्रास व्हायला लागतो. आणि हा त्रास साधारण 50-60 वयानंतर ठीक आहे किंवा तो वृद्ध आहे, पण आजकाल हे जे प्रमाण आहे ते 30-32 वयाच्या मध्ये सुद्धा दिसतो. आता तुम्ही जे विचारलं ना की सायटिकाच्या ह्या कारणामध्ये काय असतं, की एक साधं पेशंट म्हणजे जो आपल्याकडे आला होता तो पेशंट आला होता की त्रास होतोय, म्हणजे मणक्यामध्ये त्रास होतोय, उठताना बसताना त्रास होतोय, त्यानंतर थोडं चाललं की पाय भरून येतो, पायात मुंगे येतात, जड पडतो, मान पाठ कंबर ताटते आणि वजन आहे ते वाढत चालले. ज्यावेळी ह्या पेशंटचं आयुर्वेदिक पद्धतीने निदान केलं त्यावेळी त्याचं निदान ठरलं तर पक्वशगतवात. पक्वशगतवाताची ट्रीटमेंट ज्यावेळी आपण त्यांना चालू केली, स्नेहन, स्वेदन, दीपन, पाचन आणि त्यानंतर अनुलोमन चालू केलं. अनुलोमन चालू केल्यानंतर पेशंटच्या वेदना त्या कमी झाल्या. वेदना कमी झाल्यानंतर त्या पेशंटमध्ये काय झालं की जे चालताना समजा 100 मीटरपर्यंत जो चालत होता तो 150, 200, 300 मीटरपर्यंत तो चालू लागला. म्हणजे त्या पायामधली जो रक्तपुरवठा आपण म्हणतो तो वाढत झाला. जसं जसं रक्तपुरवठा नस दाबलेली ते कमी होत गेली आणि रक्तपुरवठा वाढत गेला, तसं तसं पेशंटचा जो स्टॅमिना आहे तो वाढत गेला. आता हे फक्त एवढंच झाल्यानंतर बंद होतं का? नाही. तर ह्याच्या पुढं काय होतं की त्या पेशंटमधला वात कमी झाल्यानंतर जी वजन वाढत चाललं होतं, जाडी वाढत चालली होती ती कमी झालं. त्यानंतर अंगामध्ये कॅल्शियमचे रक्त जे कमी होते ते एका साईडनं कॅल्शियमचे आणि रक्ताचे म्हणजे थोडक्यात झीज आहे ती भरून निघायला लागते शरीरामधली. वात कमी होतो, इकडे रक्ताची वाढ व्हायला लागते, त्यानंतर झीज भरून निघायला लागते आणि त्याच्यानंतर मात्र पुढं होणारे जे त्रास आहेत म्हणजे त्या पेशंटमध्ये असं झालं होतं की वय तर त्यांचं 30-32च्या आसपास आणि तो फूट ड्रॉप म्हणजे चालताना पायातली चप्पल गळून पडत होते. हा त्रास त्यांच्यामध्ये ज्यावेळी आला त्यावेळी ते पेशंट घाबरले होते आणि मग आपल्या आयुर्वेदाकडे आले होते. त्यांना डॉक्टरने अगोदर सांगितलं होतं की ह्याला ऑपरेशनची गरजच लागणार आहे, त्यामुळे तुम्ही 1-2 महिने, 4 महिने, 6 महिने तुम्हाला काय करायचं ते करा, त्याच्यानंतर मात्र ऑपरेशनसाठी माझ्याकडे या. पण ही पेशंट ज्यावेळी आपल्याकडे आले, ट्रीटमेंट घेतली, त्यावेळी साधारण 4 महिन्यामध्ये व्यवस्थित चालत म्हणजे वेदनातून मुक्त झाले, पण त्यांचं ऑपरेशन हे आपण कायमस्वरूपी टाळू शकलो. फारच छान. आपण पेशंटचे अनुभव देखील गोडसे सर आपल्याला सांगतात आणि वेगवेगळी कारणं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहतो आहोत. तर वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. सायटिका, AVN आणि आयुर्वेद उपचार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 तसेच 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपली चर्चा सुरू आहे सायटिका, AVN म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस आणि आयुर्वेद उपचार. आणि तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. आणि याच वेळी आपल्याला फोन आलेला आहे कांदिवलीहून. आपले जे मित्र आहेत शेखर सावंत यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. हा, नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. हा, नमस्कार सर. हा हा, मी आता 2-3 दिवस झालं मला असं उठताना कमरेमध्ये एकदम म्हणजे हे होते, उठताना जमत नाही, असं हात बीट टेकून असं जबरदस्ती हे करता येते. वय आपलं वय आता 58 चाललंय. बरं, बाकी दुसरा काय त्रास नाही काय नाही, आता 2 दिवस फक्त कंबर दुखते?
हो, कंबर मध्ये उठायलाच होत नाही, असं म्हणजे असं उठल्यानंतर जरा हे होतं, चमक येते? उठायला होत नाही. चमक येते? चमक अशी, हा एकदम अशी एकदम ठीक 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 हो हो, धन्यवाद आपल्या चालेल. प्रश्नासाठी. काय उठायलाच होत नाही. ठीक ठीक त्यांनी सांगितले की मणक्यामध्ये आता काय होतं बऱ्याचदा खेळताना पळताना किंवा रोडवरती एकदम काहीतरी झटका बसतो इसका बसतो आणि मणक्यामध्ये त्रास होतो. हा जो त्रास होतो बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतो मी की 80 ते 90% L5S1 ह्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी काय होते चमक यायला चालू होते. म्हणजे काय झालेलं असतं थोडंसं झटका बसतो आणि डिस्क बल्ज झालेली असते किंवा कधी कधी प्रोट्रुजन झालेलं असतं. म्हणजे थोडंसं प्रेशर आहे ते त्या नसावरती त्या मणकी जी नस म्हणतो आपण तिच्यावरती यायला चालू झालेलं असतं. म्हणजे ह्याला सुरुवात झालेली आहे. हे एक महत्त्वाचं. तर ह्यांनी आता लगेच काय करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा स्नेहन आणि स्वेदन त्या ठिकाणी तेल लावणं आणि थोडंसं शेकणं. हे शेक घ्यायला पाहिजे, थंड नाही शेक घ्यायला पाहिजे हे पहिलं. आणि त्याच्यानंतर तिथं अनुलोमन करायला पाहिजे. अनुलोमन करणं म्हणजे वात कमी करणं. त्या ठिकाणी साधा घरगुती उपाय म्हणजे एरंड तेल 2 चमचे हे गरम दुधामध्ये किंवा सुंठ तिचा काढा करायचा 1 ग्लास अर्धा ग्लास त्याच्यामध्ये 2 चमचे एरंड तेल ते घालायचं आणि रात्री झोपताना प्यायचं. हे केल्यानंतर तिथला वात कमी येतो आणि त्रास हा बऱ्याच त्यांचा कमी येतो. आणि दुसरं त्या ठिकाणी लगेच लावण्यासाठी कोट्टम चुकेरी तेल म्हणून मिळतं ते जर लावलं तर त्या मज्जागत वातापर्यंतचा जो काही त्रास आहे त्यांचा तो कमी यायला सुरुवात होते साधारण 8 ते 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये जर का नाही झालं तर मग मात्र त्यांनी जवळच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. पण ह्या 2 उपायामध्ये अनुलोमन करणं आणि त्या ठिकाणी स्थानिक स्नेहन स्वेदन करणं ह्या उपायाने हा त्रास आहे तो नक्की कमी होऊ शकतो. फारच छान. धन्यवाद सर. मित्रांनो असेच तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न विचारा आणि आपल्याला समाधान द्यायचा आपण प्रयत्न करूया. आणि सर जे मार्गदर्शन करतायत त्याची कृपया नोंद पण ठेवा. आपल्याला आपल्या ज्या जवळच्या मित्रांना ते कामाला येऊ शकतं आणि अभ्यासाला देखील आपल्याला उपयोग होऊ शकतं. सर सायटिकाविषयी तुम्ही आम्हाला सांगत होतात की त्याच्या लक्षणाविषयी काही लक्षणं सांगितली, काही उरलेली काही लक्षणं असतील तर ते देखील सांगा. कुठल्या वयात सायटिकाचा त्रास होऊ शकतो आणि एखादं उदाहरण दिलं, एखादा अनुभव सांगितला तर हो सांगा. हो हो छान विचार. कारण काय होतं सायटिका हे एक लक्षणांचा समूह आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटला ही सर्व लक्षणं होतीलच असं नाही. काही जणांना फक्त गुडघ्यापर्यंतच मुंगे येत असतात, काही जणांना फक्त खुब्यापर्यंतच मुंगे येतात, काही जणांना फक्त पायात जड पडतो, काही जणांना पाय भरतो, फक्त काही जणांना तळपायामध्येच मुंगे येतात. ह्याच्या पाठीमागे जे कारण असतं ते खरं तर जी नस आहे ती L4 L5 मध्ये दबलेली आहे, L5S1 मध्ये दबलेली आहे किंवा S1 S2 मध्ये दबलेली आहे, S2 S3 मध्ये दबले. त्याच्यानुसार कुठं कुठं प्रेशर येत गेलेलं आहे त्याच्यानुसार याच्यातली म्हणजे मुंग्या येणं, त्यानंतर त्या ठिकाणी आग होणं, त्या ठिकाणी बधीरपणा येणं, त्यानंतर लघवीवरचं कंट्रोल जाणं ह्या गोष्टी ते कमी कमी जास्त प्रत्येकामध्ये होऊ शकतात किंवा प्रत्येकाला सगळी लक्षणं असतील असं नाही आहे. म्हणजे आता तुम्ही उदाहरण सांगा म्हणते तर त्याचं उदाहरण सांगेल मी तुम्हाला की हा जो आजार आहे तो साधारण 20-22 वर्षापासून ते 60-70 वयापर्यंत कुणालाही होऊ शकतो हे पहिलं. आणि एक आता परवाचं ह्याचं पुण्यातलं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांनी जवळजवळ मला वाटतं 6 ते 7 वर्ष म्हणजे एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण म्हणू शकतो त्यांच्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली पण त्यांना काही फरक पडला नव्हता. त्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट आयुर्वेदिक पण त्यांनी ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी हे केली होती पण त्यांना काही फरक पडत नव्हता. फरक पडत नव्हता इन द सेन्स म्हणजे साधारण 60-70-80% कमी येत होतं पण 100% त्यांचा त्रास आहे तो कमी येत नव्हता. ज्यावेळी ते आपल्या एका पेशंटने त्यांना रेफरन्स दिला आणि त्यानंतर ते आपल्याकडे आल्यानंतर ज्यावेळी त्यांचं आपण डायग्नोसिस केलं म्हणजे त्यांचं जे रिपोर्ट होते ते अगोदर सांगतो मी. म्हणजे वरती मानेच्या मणक्यामध्ये जीच गॅप होते म्हणजे C3, C4, C5, C6 यामध्ये पूर्ण सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिसचे सायन्स होते त्यामध्ये. त्यानंतर C5, C6 म्हणजे 5व्या आणि 6व्या मणक्याच्यामध्ये त्यांची नस आहे ते दबलेली होती, डिस्क प्रोट्रुजन झालं होतं. खाली L4 L5, L5S1, L4 L5 मध्ये स्टेनोसिस झालेलं होतं आणि त्याच्यानंतर खाली L5S1 मध्ये लिस्थेसिस झालं होतं, माइल्ड लिस्थेसिस झालेलं होतं पोस्टेरियरली L5/S1 अशा पद्धतीने ते लिस्थेसिस झालं होतं म्हणजे मणका तो सरकलेला होता. आणि त्यांना त्रास काय व्हायचा की कंबर दुखणे, पायामध्ये मुंग्याने ही ह्याची सायटिकाची आणि वरती मान आणि पाठ ही दोन्ही जास्त अवघडायचं. म्हणजे सकाळी उठलं की मान पाठ कंबर हे ताटायचे आणि त्याचं मुख्य कारण काय होतं की त्यांचा जो व्यवसाय होता त्यामुळे त्यांना जवळजवळ दिवसातून 200-300 कधी 500 किलोमीटर डेली 4 व्हीलरमध्ये फिरावं लागत होतं. असं जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून त्यांचं शेड्यूल होतं. जेवण मोस्टली ते घरचे करत होते पण बाहेरचं पण ते ह्याच्या अगोदर ते जास्त करायचे. हे दुसरं. त्यानंतर वजन त्यांचं वाढत चाललेलं होतं. हे तिसरं कारण त्याच्यामध्ये. बाकी लाईफस्टाईलमध्ये एकदम व्यवस्थित होतं, व्यसन वगैरे काही नव्हतं. पण काही केलं तर त्या वेदना ज्या आहेत ना म्हणजे स्टिफनेस जो होता मानेच्या मणक्यामध्ये म्हणजे मानेमध्ये आणि पाठीमध्ये तो स्टिफनेस जात नव्हता आणि कमरेच्या मणक्यातल्या ज्या काही मुंग्या येतात म्हणतो आपण टिंगलिंग आणि नमनेस हे 100% कमी होत नव्हतं. म्हणजे त्यांचा प्रवास हे त्याचं कारण होतंच, रोज ताण पडत होतं हे त्याचं कारण होतं पण तो वात आहे तो 100% कमी येत नव्हता. मग आपण ह्यांचं ज्यावेळी निदान केलं त्यावेळी शिरागत खंडगत वात असं न करता ह्या ठिकाणी फक्त पक्वशगत वाताप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट केली. पण पक्वशगत ट्रीटमेंट करत असताना किंवा बस्ती त्यांच्यामध्ये केल्या होत्या तर बऱ्याच जणांनी बस्ती पण केलेल्या होत्या. इतर औषध होती का चालू तर त्यांना मसल रिलॅक्सेशन सगळी औषध चालू होती. त्यानंतर जे
आपण टॉनिक म्हणतो म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे ते पण त्यांना सगळे चालू होते किंवा जे अँटीऑक्सिडंट आज ट्रीटमेंट दिली जाते तेही त्यांना चालू होते. तरीसुद्धा ते मसल त्यांचे रिलॅक्स होत नव्हते, स्टिफनेस त्यांचा जात नव्हता. मग आपण ह्याच्यामध्ये काय युक्ती केली होती की पहिल्यांदा त्यांना आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की जर खालची वात कमी करायचं असेल तर अगोदर वरची शुद्ध म्हणजे ऊर्ध्व शुद्धी करायला पाहिजे. म्हणजे त्यांना वमन करून घ्यायला पाहिजे, म्हणजे कफाचं आवरण आहे वातावरती ते अगोदर काढायला पाहिजे आणि मग मात्र वरती जो आलेला वात आहे त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. मग त्या ठिकाणी दीपन करणं, पाचन करणं, अनुलोमन करणं म्हणजे खाली घालवणं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बस्ती करणं. ह्या पद्धतीचा ज्यावेळी त्यांना अवलंब आपण केला साधारण 3 ते 3.5 महिन्यामध्ये त्या पेशंटची पूर्णतः लक्षणं त्यामध्ये गेली. पेशंटचं वय साधारण 55-56च्या आसपास वय होतं. आता जसं त्यांनी सांगितलं तसं 55-56 त्यांचं वय होतं. पण त्यांचं जे शेड्यूल होतं ते रोजचं 400-500 किलोमीटर जे फिरणं होतं त्यांचं दिवसामध्ये, तर हे परत साधारण 4-5 महिन्यामध्ये ते करू शकले होते. एवढं 7-8 वर्षात जे झालं होतं ते 3 ते 4 महिन्यामध्ये करू शकलो होतं. याच्या पाठीमागं परत तेच कारण की सायटिक आजार कुणाला होऊ शकतो, पण जर त्याचं निदान आयुर्वेदिक पद्धतीने केलं तर त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने होते. मग मात्र काही सांगितलेलं असेल तरी त्याच्या लिमिटेशन हे बदलत असतात आणि आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंटनं पूर्णपणे बरं करू शकतो आणि त्यांचं ऑपरेशन मात्र नक्की टाळू शकतो. फारच छान सर. व्यायामाचं महत्त्व देखील आपल्याला इथे अधोरेखित होतं. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक केंद्र आहे पुण्यातून फोन आहे. डॉक्टर महेंद्र घागरे यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार डॉक्टर साहेब, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. धन्यवाद. माझा प्रश्न असा होता सर, मी पर्यावरणाविषयी 10-12 हजार 15,000 किलोमीटर माझा प्रवास असतो. तर प्रवास करताना बसण्याची वगैरे कशी काळजी घ्यावी त्याच्याविषयी जर मला मार्गदर्शन केलं. प्रवास कसा होतो आपला? बरोबर. ओके, धन्यवाद. प्रवास कसा होतो? प्रवास कसा होतो? 2 व्हीलर, 4 व्हीलर, चालणं, सायकल, बस, काय होतं? नाही, जास्त करून माझं बस, एसटी, लक्झरी, ठीक ठीक रेल्वे यांनी प्रवास असतो. धन्यवाद. 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 आपल्या सर्वात महत्त्वाचं की आपण काय होतं प्रवासामध्ये खाताना बाहेरचं जे खातो वातोळ आणणं ते टाळायला पाहिजे. वांग, बटाटा, भात, हरभरा, कारण कुठल्याही प्रवासात गेले तर बटाट्याची भाजी असते, फिक्स असते किंवा वडापाव असतो, हे असतं. ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. पहिलं, प्रवास करायचा असेल तर त्याच्या अगोदर एक तर किमान बसते घ्यायला पाहिजे, वाताचं शमन करायला पाहिजे. वात म्हणजे काय, आयुर्वेदात असं सांगितलं आद्वश्वास होत जातो. जसं जसं आपण जास्त फिरेल, जास्त चालेल तसं तसं त्या शरीरामध्ये वृक्षता वाढत जाते. आयुर्वेदात वाताचे जे गुण सांगितले तर वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, चलो, अनिला, म्हणजे हा कुठलाही लघु असेल, सूक्ष्म असेल, खरं असेल, ही वृक्षता जेवढी जेवढी शरीरात वाढत जाईल तसं तसं स्किन खराब होत जाणं, त्यानंतर हाडाची झीज होत जाणं हे होत जातं. त्यामुळे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं करायला पाहिजे अंगाला तेल लावणं, मालिश करणं. तेल असतं त्यानं अंगाला तेल लावायला पाहिजे, मालिश करायला पाहिजे. हे नाही जमलं तर डोक्याला आणि पायाला, तळपायाला जर त्यांनी अंगाला तेल लावायला पाहिजे. किमान वर्षातून एकदा तरी वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांनी बसते घ्यायला पाहिजे. मग मात्र त्यांनी किती भ्रमण केलं किंवा फिरलं तर त्यांचा वात आहे तो वाढणार नाही. एक त्यानंतर हाडाचे जे काय असतं बऱ्याचदा जर अंगाला तेल लावलं, स्नेहसंवेदन जर केलं त्यांनी तर चालताना, उठताना, फिरताना, बसताना जे इचका बसणं, लचकं बसणे, पाय मुरगळणे ह्या गोष्टी आहेत त्या होत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रवासात 2-2, 3-3 दिवस किती त्यांनी फिरलं, अंगावरती घाम जरी आला तरीसुद्धा त्यांना कुठलंही फंगल इन्फेक्शन होत नाही. साधं तिळतेल जर अंगाला तेल लावून त्यांनी मालिश करून आंघोळ केली, आठवड्यातून किमान एकदा तर रोज केलं तर उत्तमच. फारच छान. सर, याला जोडून एक प्रश्न विचारतो. हा छान प्रश्न होता. तर अंगाला तेल लावण्याचं महत्त्व तुम्ही सांगितलं आणि मसाजचं, मालिशचं पण महत्त्व सांगितलं. पण बऱ्याचदा आम्हाला माहिती नसतं, आपल्या मित्रांना माहिती नसतं की तेल कसं लावायचं, कुठून कुठे लावायचं किंवा एकदम रगडायचं का अलगद लावायचं. तर कृपया त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन आम्हाला द्या. बरोबर आहे. वर डोक्यापासून अभ्यंगम आचरेत नित्यम सा जराश्रम वातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वक दाढकृता, म्हणजे एवढं अभ्यंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे काय की डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या शरीराला तेल लावायला पाहिजे. विशेषतः डोक्याला आणि पायालाही तेल लावायला पाहिजे. हाताला आणि पायाला तेल लावणं हे ह्यानं म्हणजे अनुलोम गती म्हणतात त्याला. म्हणजे जे आपले केस असतात त्याच्या गतीनं जर आपण खाली हे करत गेलो म्हणजे मालिश करत गेलो, हाताला पायाला जास्त आपले जेवढा जोर लावता येतो तेवढा आपल्या स्वतःचा जेवढा जोर लावता येतो तेवढं लावता येतो. पोटावरती मात्र मालिश करत असताना उजव्या बाजूनं खाली घेणं, म्हणजे आपली पोटाची जी पेरिस्टाल्सिसची गती असते त्या पद्धतीनं राऊंड म्हणजे उजव्या बाजूनं वरती घ्यायचं, डाव्या बाजूनं खाली घ्यायचं, अशा पद्धतीने करायचं. आणि पाठीला मात्र आपण जसं बटरफ्लाय काढतो तसं त्या पद्धतीनं मालिश करत जायचं. ह्या एवढ्या जरी मालिश केल्या तरीसुद्धा खूप होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं रोज तेल लावणं आणि गरम पाण्याने शेकणं, म्हणजे स्नेहन आणि स्वेदन, हे 2 जर झालं तर शरीरामध्ये तेल मुरत जातं. तेल कुठपर्यंत मुरत जातं तर हाडापर्यंत मुरत जातं आणि हाडं स्वप्न सुत्वक दाढकृता, म्हणजे हाडामध्ये सुद्धा बळकटपणा येत जातो. अशा पद्धतीने त्या अभ्यंगाचं महत्त्व आहे. थोडंसं अजून याविषयी जाणून घ्यायचं की तेल लावताना म्हणजे दुखत असेल तर कशा प्रकारे लावायचं, म्हणजे तेव्हा अलगद लावायचं का? बरोबर, सगळ्यात महत्त्वाचं विचारलं तुम्ही. बऱ्याचदा काय होतं, जर समजा तेल लावलं दुखतं तर त्या ठिकाणी आम आहे, म्हणजे त्या ठिकाणी तेल चालत नाही. बरं.
तेल लावलं आणि तुम्हाला जर बरं वाटलं तर त्या ठिकाणी धातुक्षयजन्य वात आहे, मग मात्र त्या ठिकाणी तुम्ही तेल किती लावू शकता आणि त्या ठिकाणी स्वेदन पण करू शकता. आणि जर ते दुखतंय पण तेल लावलं आणि वाढत असेल तर त्या ठिकाणी आम आहे, सामत आहे किंवा त्या ठिकाणी खाली सूज आहे, त्या ठिकाणी रक्त साठलेलं आहे, त्या ठिकाणी तेल तुम्ही लावायचा प्रयत्न करू नये. अशा पद्धतीने ह्याचा पॉईंट आहे, आमवात आणि संधिवातामधला पॉईंट आहे. पण हे लक्षात असू द्या, समजा एखाद्याचं गुडघं दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते, ते लावल्यानंतर बरं वाटत असेल तर तो धातुक्षयजन्य म्हणजे हाडं झिजत चाललेले आहेत आणि मग त्या ठिकाणी तुम्ही तेल लावून करू शकता. आणि जर त्या ठिकाणी सामता आहे किंवा मग त्या ठिकाणी आम जर साठलेला असेल आणि त्या ठिकाणी जर तेल लावलं तर मग काय होतं, बऱ्याचदा वेदना वाढतात. तर त्या ठिकाणी तेल न लावता त्या ठिकाणी काही तेल आहेत त्या ठिकाणी, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, महाविषगर्भ तेल, त्यानंतर कोट्टमचुकेती तेल, असे तेल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पण आपण काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी अगोदर दीपन पाचन म्हणजे पोटातला जो आम आहे त्याचं पाचन करायला पाहिजे आणि मग मात्र त्या ठिकाणी तेल लावता येत असतं. फारच छान. मित्रांनो, बघतोय आपण एक साधा छोटा जरी विषय घेतला तरी केवढं खोल आहे, केवढं शिकायला आपल्याला मिळतं या विषयातून, तुमच्या प्रश्नातून. तर डॉक्टर साहेब, सायटिकाविषयी आपली चर्चा सुरू होती आणि शस्त्रक्रिया करावीच लागते का, शस्त्रक्रिया टाळता येते का, आणि आयुर्वेद शास्त्राद्वारे कसे उपचार केले जातात, एखादं उदाहरण दिलं तरी. छान प्रश्न विचारलात. काय होतं, बऱ्याचदा डॉक्टरांनी पेशंटला सांगूनच ठेवलेलं असतं की आता ह्या ठिकाणी नस दबलेलीच आहे, तुम्हाला काही केलं तर ह्याची ट्रीटमेंट करावीच लागते आणि एक नाही 2 ठिकाणी 3 ठिकाणी 4 ठिकाणी नस दबलेली आहे असं सांगितलं तर तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल. सायटिकामध्ये पेशंटचा पूर्ण जरी हे झालेला असेल, पेशंट म्हणजे बेड रिडनपर्यंत जरी आलेला असेल किंवा फुट ड्रॉप झालेला असेल किंवा त्याचं युरिन इन्कॉन्टिन्युअन्स म्हणजे ज्याला न्यूरोजेनिक ब्लॅडर मानलं जातं, ह्या अशा कंडिशनपर्यंत जरी पेशंट गेलेला असेल एक, आणि त्याचं वय आत्ता जे सांगितलं ते 55 असेल, 60 असेल, 65 असेल, तर ह्याच्याशी थोडक्यात काय होतं की आयुर्वेद वात कुठपर्यंत कमी करू शकतो, जोपर्यंत शरीर साथ देतं आहे, जोपर्यंत वात कमी येतोय तोपर्यंत आपण त्या शरीराची ट्रीटमेंट हे करू शकत असो. ह्याचं साधं उदाहरण सांगतो, ठाण्यातल्या ओपीडीतलं उदाहरण सांगतो. दोघंही म्हणजे मिस्टर आणि मिसेसचं झालेलं होतं ऑपरेशन, आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना खाली बसायचं नाही, कोमड वापरायचं नाही वगैरे वगैरे, हे सगळे रिस्ट्रिक्शन होत्या आणि केवळ त्या कारणामुळं त्यांचे जे मिस्टर आहेत ते ऑपरेशनला नको म्हणत होते. त्यांचं वय 75च्या आसपास होतं, 74-75 वय होतं त्यांचं. ते होते म्हणजे बँकेतून रिटायर झालेले होते आणि त्यांचं आयुष्यभराचं काम होतं ते बैठे काम होतं. त्यानं घरात बसायचं, त्यानंतर बँकेमध्ये बसायचं, अशा पद्धतीने ते त्यांचं काम होतं. मग बऱ्याचदा त्यांना म्हणजे त्रास व्हायचा आहे, गोळ्या खायची, औषध खायची, स्टिरॉइडवरती ते आले, पण तरीसुद्धा ते म्हणायचे की हे खातो मी, पण हे नको मला, ऑपरेशन नको, कारण हिचं एवढं पाहतोय आपण. त्याच्यामुळे त्यांचा जो अनुभव होता तो थोडासा त्याबद्दल वाईट होता की ऑपरेशनबद्दल ते टाळणं किंवा त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती होती. मग ज्यावेळी ते आपल्याकडे आले त्यावेळी त्यांना परत आपण व्यवस्थित चेक केलं की ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे. तर ज्यावेळी पाहिलं तर त्यांना मानेच्या मणक्यामध्ये त्रास होता, कमरेच्या मणक्यामध्ये त्रास होता आणि गुडघ्यामध्ये त्रास होता. मग हे सगळी झिजलेलं होतं. वय वर्ष 75 हे ह्याच्यानुसार झीज होतच असते. त्यानंतर त्या शरीरामध्ये पूर्णपणे आम भरलेलं होतं, म्हणजे शरीर जड होणं, आळस वाटणं, त्यानंतर दिवसा जरी झोपले तर ते झोपता येत होतं त्यांना, फ्रेश कधीच वाटत नव्हतं त्यांना. त्यानंतर मान, पाठ, कंबर, स्टिफनेस म्हणजे सगळं अंग गळून जाणे, अंग थकून जाणे, त्यानंतर थोडं जरी म्हणजे कुठं जरी लागलं हे झालं तर त्यांना वेदना व्हायच्या. अशा पद्धतीने त्यांची लक्षणं, इतर लक्षणं वाताची आणि सामवाताची सगळी लक्षणं होती. त्यांचं दीपन केलं, पाचन केलं आणि त्यांना उपवास जवळजवळ 6 ते 7 दिवस उपवास दिला. फक्त षडंगोदक म्हणतात त्याला, ज्वरामधलं एक पाचन आहे ते दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या शरीरातला जसं जसं आम कमी होत चालला तसं पेशंटला फ्रेश वाटायला लागलं, शरीर हलकं वाटायला लागलं आणि त्यानंतर ते पेशंट सांगायला लागले मला आता जरा उठायला बसायला बरं वाटायला लागले. म्हणजे शरीर जवळजवळ 60-70% त्यांचं हलकं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना ज्वरातल्या ज्या पटोलादी बस्ती म्हणतात त्या बस्ती केल्या आपण. ह्या बस्ती झाल्यानंतर काय झालं की ज्या हाडाची जी भूक म्हणतो आपण ती वाढली. म्हणजे काय असतं, ह्या वयात जर का आपण बस्ती डायरेक्ट दिली म्हणजे कुठलंही कॅल्शियम जरी दिलं तर ते घेत नाही, मग त्या हाडाची भूक वाढवली आणि त्याच्यानंतर तिक्त क्षीराच्या बस्ती दिल्या, मग मात्र त्या हाडाची झीज आहे ती भरून यायला लागली. ह्याच्यामध्ये काय केलं आपण, वात कमी केला, त्याच्यानंतर झीज भरून काढली आणि सगळ्यात शेवटचा टप्पा ह्यांच्यामध्ये केला तो म्हणजे रसायन चिकित्सा. रसायन चिकित्सामध्ये काय केलं जातं, ह्यामध्ये आपण बस्ती पण केल्या जातात आणि रसायन जसं च्यवनप्राशसारखं असेल, पिंपळी रसायन असेल, रसून रसायन असेल, हे रसायन त्यांच्यामध्ये चालू केली. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन तर टळलं, वेदना तर कमी झाल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे उद्गार होते की ह्याच्या अगोदर जर तुम्ही भेटला असतं तर आम्ही आमच्या मिसेसचं पण ऑपरेशन केलं नसतं, हे खरं तर त्या आयुर्वेदासाठी सर्वात महत्त्वाचे उद्गार होते त्यांचे. म्हणजे काय की वय किती असू द्या, त्यानंतर त्रास किती असू द्या, त्यांच्या मानेच्या मणक्यामध्ये त्रास होता, कमरेच्या मणक्यामध्ये त्रास होता आणि गुडघ्याच्या मणक्यामध्ये. आपण फक्त झीज एकाच ठिकाणची म्हणजे मणक्याची झीज भरून काढली किंवा कमरेची झीज भरून काढली असं नाही, तर मानेचा त्रास गेला, कमरेचा त्रास गेला आणि गुडघ्याचाही त्रास गेला त्यांचा. आणि पेशंट व्यवस्थित 70-75 वर्षसुद्धा व्यवस्थित हिंडू शकतात, फिरू शकतात. आणि जे दिवसभर आळसात जायचा त्यांचा तो गेला आणि जे म्हणत होते की मी डिप्रेशनमध्ये चालू की काय डिप्रेशनमध्ये चालू, तर ते त्यातून पूर्णपणे बाहेर पडले. डॉक्टर साहेब, उल्हासनगरहून आपल्याला फोन आहे, भास्कर दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार भास्कर दादा, स्वागत आहे कार्यक्रमात, कृपया आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार, भास्कर निकम बोलते उल्हासनगरवरनं.
बोला. माझ्या मणक्यामध्ये जी सक्ती असते त्याला आपण गादी पण म्हणतो. बरोबर. तर ती एक गादी जी आहे ती सुजलेली आहे आणि दुसरी गादी आहे ती थोडीशी सरकलेली सरकले. आहे. हां. तर त्याच्यामुळे सकाळी उठताना मला थोडा त्रास होतो, पाय दुखतात. हां. जिन्स करताना थोडासा गुडघे आणि पाय दुखतात बर. आणि पाटण पूर्ण भरून येते. आणि एका ठिकाणी बसल्यानंतर 15-20 मिनिटं बसल्यानंतर थोडंसं गच्च होतं, पूर्ण पॅक होऊन जातं. स्टिफनेस आहे. बरोबर. वय आपलं वय? माझी 38 आहे. वय 38 आहे. आणि कामाचं स्वरूप आपल्या? मी शिक्षक आहे शिक्षक. शाळेवर. ठीक. तर धन्यवाद. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला. सर, काय मार्गदर्शन करणार? बरोबर. बऱ्याचदा काय होतं, शिक्षकांना, त्यानंतर जे ट्रॅफिक पोलीस असतात, त्यानंतर जे रोज आपण पाहतो की मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणार, 1-2 तास उभा राहून प्रवास करतात, त्यानंतर ज्या मुले स्कूटीवरती प्रवास करतात, ह्यांना काय होतं, मणक्याला हादरे बसून त्या ठिकाणी गादीचा त्रास किंवा मणक्याची झीज व्हायला लागते. ह्या वयात सुद्धा तर त्यांनी वय त्यांचं कमी सांगितले. ह्या वयात 38 वयामध्ये त्यांना गादीची झीज पण झालेली आहे आणि मणका सरकलेला पण. हे म्हणजे काय, जास्त जर्क बसून हा त्रास झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी वाढलेलं वात आहे. त्यामुळे वरती जे साईडचे लिगामेंटम फ्लेम म्हणतात त्याला, ते जर का स्टिफ होत चालले तर मग मात्र काय होतं, मान, पाठ, कंबर आहे ती तिन्ही त्यांची ताटायला लागते, स्टिफनेस यायला लागतो. त्यामुळे सकाळी उठलं की तो त्रास होतो. म्हणजे सकाळी उठायला नको वाटणं, त्यानंतर थोडीशी आंघोळ केली तर बरं वाटतं किंवा थोडीशी हालचाल केली तर बरं वाटतं. पण मग मात्र दिवसभर परत बसून राहिलं की संध्याकाळी आलं की पाठ टाकायची म्हणलं तर सुद्धा त्यांना वेदना वाढायला लागतात. पायात मुंगे येणं, जड होणं, हे तर सगळे एक लक्षण वाढत चालले आहेत. हा सायटिकाचा त्रास आहे. ह्याच्यामध्ये ह्यांनी साधा आणि सोपा घरच्या घरी जर उपाय करायचा असेल त्यांना, तर कोट्टम चुकेदी तेल हे मिळतं, ते पूर्ण पाठीला लावायचं. त्यानंतर शेकून घ्यायचं. रोज सकाळी, रात्री झोपताना लावलं तरी चालतं. सकाळी गरम पाण्याने आंघोळ करायची आणि दुधामध्ये हळदीचं दूध करायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे गंधर्व तेल टाकायचं. त्यानं ते जर घेतलं तर त्यांचं अनुलोमन व्हायला लागेल. अनुलोमन झालं की त्या ठिकाणी वेदना स्टॉप होतात, म्हणजे त्या ठिकाणी थांबतात. तिथून पुढे त्यांचा आजार वाढत नाही. आणि ह्याच्यासाठी पारिजातक जो आपलं हे असतं, पारिजातक वनस्पती, तिचा पाला आहे तो उकळून घ्यायचा. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये 2 ते 3 पानं टाकायची, उकळायचं, गाळून घ्यायचं आणि प्यायचं. हे संध्याकाळी. आणि सकाळी काय करायचं, फक्त 2 गोळ्या, म्हणजे महायोगराज गुगुळ मिळतं, हे 2 चमचे तुपासोबत जर गोळ्या खायला चालू केल्या तर हा त्रास आहे तो साधारण 1, 2, 3 महिन्यामध्ये जवळजवळ 70-80-90% हा त्रास तो कमी होतो. हे जे आता मी सांगितलेलं आहे हे जनरल सांगितलेलं आहे. ह्याच्यातून जवळजवळ 80-90% पेशंट हे बाहेरच पडत असतात. म्हणजे आता जे सांगितले त्यातून फक्त ह्याला काय करायला पाहिजे की बाहेरचं जे खाणं असतं, फास्ट फूड आपण म्हणतो, जंक फूड म्हणतो, ते टाळायला पाहिजे. वांग, बटाटा, भात, हरभरा डाळ टाळायला पाहिजे. संध्याकाळी 8च्या आतमध्ये जेवण व्हायला पाहिजे. जेवढी भूक आहे त्यापेक्षा 2 घास आहे ते कमी करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाकामध्ये ह्या साईडला आणि ह्या साईडला 2 चमचे देशी गाईचं तूप मिळालं तर ठीक, नसेल तर ह्या साधं जे काय म्हशीचं असेल, गाईचं असेल ते ह्या नागपुडीमध्ये 3 थेंब, ह्या नागपुडीमध्ये 3 थेंब असं जर टाकलं तर मानेच्या मणक्यातली गॅप झीज आहे ते भरून यायला सुरुवात होते. हातातलं दुखणं, पाठीतलं दुखणं आणि मणक्यातलं ताटपणा किंवा स्टिफनेस आहे तो पूर्णपणे जायला मदत होते. 3 महिन्यानंतर मात्र जर का हा त्रास राहत असेल त्यांच्याकडे, मग मात्र त्यांनी जवळच्या वैद्याकडे जायला पाहिजे आणि तिथं रीतसर पंचकर्म करून हे घ्यायला पाहिजे. सहज सुंदर मार्गदर्शन करत आहात गोडसे सर तुम्ही. आणि सर, अनुलोमन हा एक तुम्ही शब्द वापरला, कृपया अनुलोमन म्हणजे काय आणि कसं काम करतं त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं जो वाताची जी गती आहे ना, ती खालच्या गतीने जायला पाहिजे. त्रास आहे तो मणक्याचा, आपण वायूचा त्या ठिकाणी, आपण वायूची गती कशी असते, खाली असते. ती जर वृद्ध झाली किंवा उलटी झाली तर त्या ठिकाणी एकतर वृद्धी होते किंवा क्षय होते. त्यामुळे वृद्धी जरी झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी वेदना असणं, तोद असणं, स्तंभ असणं, हे जे ते वाताचे लक्षण आहेत. म्हणजे तोद असणं म्हणजे त्या ठिकाणी वेदना असणं, स्तंभ असणं म्हणजे जखडण जाणं, त्या ठिकाणी सुचिवत म्हणजे टोचल्यासारख्या वेदना होणं, आग होणं, चमकणं, त्यानंतर तो जड होणं म्हणजे गौरव होणं, ही त्या ठिकाणी शोष होत जाणं, म्हणजे पायाची जी ताकद आहे ती कमी होत जाते. त्यानंतर सुप्तता येणं, म्हणजे पायामध्ये बधीरपणा येत जातो. ही सगळी त्या वात वाढल्यानंतरची लक्षणं असतात. ही कशामुळे होतात, त्याची जर गती जर का बदलली, म्हणजे ऊर्ध्व जरी झाली तरीसुद्धा त्रास होतो, तिर्यक झाली तरीसुद्धा त्रास होतो, त्याची गती ही आदोच पाहिजे, म्हणजे अधोगती पाहिजे. हे अनुलोमन होणं म्हणजे थोडक्यात काय, पोट व्यवस्थित सापवायला पाहिजे, तर त्या आपणाची गती खाली राहणार आहे, कारण त्या क्षेत्रातला हा व्याधी आहे म्हणून आपण हे असं सांगितलं जातं. आणि ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता, तर पोट व्यवस्थित सापवायला पाहिजे. सगळ्यात चांगलं सुकं किंवा मध्यम रेचन कुठलं आहे तर गंधर्व तेल, म्हणजे लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत ते चालतं. कशासोबत दिलं जातं, ते दुधासोबत. दुग्धम चुमत्रमचे विरेचे आहेत, म्हणजे दूध जर घेतलं तरी सुद्धा तो ते हेच होणार आहे, तशा पद्धतीचा त्रास होणार आहे. दुधासोबत जर घेतलं तर पाण्यासारखे पातळ जुलाब होत नाहीत, पण मात्र पोट साफ होतं, वाताचं अनुलोम होतं. कंबर दुखत असेल, पाठ दुखत असेल, मान दुखत असेल तर त्याच्यावरचा हा साधा आणि सोपा घरचा उपाय आहे. फारच छान सर, छान मार्गदर्शन करत आहात आणि आम्हाला भरपूर शिकायला मिळतं कार्यक्रमातून. तर मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
सायटिका AVN आणि आयुर्वेद उपचार, श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 तसेच 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज चर्चा सुरू आहे सायटिका AVN म्हणजेच अवॅस्क्युलर नेक्रोसिस आणि आयुर्वेद उपचार या विषयावर तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सविस्तर आपण सायटिका विषयी जाणलेला आहे सरांकडून. दुसरा विषय AVN कडे वळूया सर. अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे नक्की काय, आयुर्वेद शास्त्राचा दृष्टिकोन काय आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा दृष्टिकोन काय? बरोबर. AVN म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय? नेक्रोसिस म्हणजे डेड होणं आणि अव्हॅस्क्युलर म्हणजे त्या ठिकाणी रक्तपुरवठा खंडित होऊन तो जो भाग आहे, हाडाचा भाग आहे, तो मृत पावणे किंवा त्या ठिकाणीचा खराब होणे असा त्याचा अर्थ होतो. हे कुठं होतं? हिप जॉईंटमध्ये, म्हणजे कुठल्या आपल्या खुब्याच्या सांध्यामध्ये होत असतं. खुब्याच्या सांध्यामध्ये जे हाड असतं आपलं ते म्हणजे फिमर बोन असं म्हणलं जातं. त्याला हेड किंवा ज्याला आपण बोलीभाषेत बॉल असं म्हणलं जातं. नेक आणि ग्रेटर टॉगेटर, लेसर टॉगेटर अशा पद्धतीने ते हाडाची रचना असते. तर हे जे बॉल आहे तो ज्यावेळी झिजायला चालू होतो, कशामुळे? तर त्याच्यातला जो रक्तपुरवठा आहे तो कमी कमी होत जातो आणि मग मात्र काय होतं की उठणं, बसणं, वेदना आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे कुठलीही मुवमेंट, म्हणजे त्याच्यावर थोडा जरी भार दिला तर कुठलीही मुवमेंट होत नाही, म्हणजे मुवमेंट ह्या रिस्ट्रिक्ट होतात. ह्याला म्हणलं जातं अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. आता हे असं काय म्हणलं जातं त्याला? तर अव्हॅस्क्युलर म्हणजे काय? तिथला रक्तपुरवठा बंद झालेला आहे, त्याच्यामुळे नेक्रोसिस झाले. मग त्यातले पेशी ते मरत चाललेले आहेत आणि ही स्टेज आहे ती हळूहळू वाढत जाते आणि मग मात्र पेशंट एका जागेवरती बसू शकतो. त्यामुळे हा एक आत्ता सध्याचा ज्वलंत प्रश्न असा म्हणलं तरी चालेल, कारण हा वाताचा आजार आहे आयुर्वेदानुसार. ह्यामध्ये काय केलं जातं? त्या ॲलोपॅथीनुसार त्याचे स्टेजेस पाडले जातात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज अशा पद्धतीने. त्यानुसार त्याच्या ट्रीटमेंटचा पार्ट हा वेगळा येऊ शकतो. पण आयुर्वेद ह्याच्याकडे कसं पाहतं? कारण काय असतं की बऱ्याचदा AVN म्हणलं की परत अजून तसं सांगितलं जातं की ह्याच्यावरती ऑपरेशनच गरजेचं आहे, ऑपरेशनशिवाय ह्याच्यावरती पर्याय नाही. आयुर्वेद काय पाहतं? खंज, कलायखंज, पंगुता, पादशोष अशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये वातव्याधी सांगितलेले आहेत. खंज म्हणजे काय? एका पायानं लंगडणं. कलायखंज म्हणजे 2 पायानं लंगडणं. पंगुता म्हणजे पूर्ण पांगळावून बसलेलं असणं. त्यानंतर शोष म्हणजे त्या ठिकाणी पायाची जी काय म्हणू आपण जी ताकद आहे ती कमी होत जातं. जशी पॅरालिसिस आहे त्याच्या अगोदरची थोडी अवस्था असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे कमी होत जातं ताकद आणि पेशंट आहे तो जागेवरती बसतो, म्हणजे चालताच येत नाही, उभाच राहता येत नाही, लंगडावंच लागतं. अशा पद्धतीने त्याची ती लक्षणं आहे ती एक वाढत जात असतात. आणि हा जो आजार आहे तो पूर्वी काय व्हायचं की AVN म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा वर्षातून एखादा पेशंट यायचा. आजकाल महिन्यातून 2-2, 3-3 पेशंट येतात आणि ह्यांचं जे वय जर पाहिलं आपण तर 25-30 पासून ते 60 ह्या वयातच जास्त पेशंट पाहतात. हे त्याचं कारण की आता बरीच अशी कारणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की रक्तपुरवठा त्याचा खंडित होतो किंवा बंद होतो किंवा कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण याचं आहे की त्या ठिकाणी होणारे आघात किंवा इंजुरी, समजा पडला, फ्रॅक्चर झाला आणि त्या ठिकाणी तिथला रक्तपुरवठा खंडित झाला, AVNचा त्रास चालू झाला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्यामध्ये पाहिलं जातं की अब्यूज, अल्कोहोल म्हणजे जे ड्रिंकिंग, दारू जे म्हणतो आपण, त्याच्यामुळे काय होतं जे आपल्या शरीरातले जे फॅट आहे ते अतिरिक्त त्या रक्तवाहिन्यामध्ये साठत जातं. त्यानंतर ब्लॉक तयार होतो किंवा स्टेनोसिसमध्ये कडक होतात रक्तवाहिन्या आणि त्यामुळे ब्लॉक येतो. ब्लॉक आल्यानंतर तिथला रक्तपुरवठा खंडित होतो, परत अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होतं. हे सेकंड म्हणजे कारण आपण म्हणू शकतो की जे जास्त प्रमाणात आढळतं. त्याच्यानंतर बऱ्याचदा काय होतं की AVN तर झालेलं असतं, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होत तर चाललं आहे. काही काला 2-2, 3-3 महिन्यातच ते फर्स्ट स्टेजपासून 4th स्टेजपर्यंत जात असतात. चौथ्या महिन्यात, पहिल्या महिन्यात झालं ते 4थ्या महिन्यापर्यंत जातं. काही काना 13-14 महिने पण लागतात, पण 3ऱ्या-4थ्या महिन्यापर्यंत जातं. पण ह्यांच्यात ज्यावेळी आपण रिझन शोधायला जातो किंवा कारण शोधायला जातो ते कुठले आहे, म्हणजे ॲलोपॅथी पद्धतीनं असू द्या, आयुर्वेदिक पद्धतीनं असू द्या, तर त्यामध्ये दिसतच नाही. मग ह्याला इडिओपॅथिकमध्ये असं म्हणलं जातं, म्हणजे ह्याचा अननोन म्हणजे रिझनच सापडत नाही, इडिओपॅथिकमध्ये हे घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर जे आज सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्याचं जर पाहिलं गेलं तर फर्स्ट ज्याला कारण आपण म्हणू शकतो ते म्हणजे ॲब्यूज ड्रग, म्हणजे ड्रगचा जे स्टिरॉइडसारखे औषध आहेत त्याचा अतिप्रमाणात वापर आणि जास्त प्रमाणात वापर. म्हणजे आता आपण जे पाहिलं की कोरोना आला, पॅन्डेमिक म्हणजे महामारीच आली, म्हणजे पूर आला निघून गेला, पण त्याच्यामुळे जे होणारे त्या नुकसान जे म्हणतो आपण ते एक आपण आता हे करत पाहत चाललेलं आहे. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा हा जो दोष आहे त्या ह्याच्या स्टिरॉइडचा अतिवापरामुळे असेल, जास्त दिवस वापरल्यामुळे असेल,
तर बऱ्याचदा हाडाची झीज ही वाढत चाललेली आहे, कारण त्या ठिकाणी काय होतं, स्टेनोसिस होतं, क्लॉट तयार होतात आणि तिथला रक्तपुरवठा खंडित होतो. आणि मात्र एव्हीएनचे जे रुग्ण पूर्वी जे म्हणलं तुम्हाला की वर्षातून एखादा यायचा, ते आज 30-35 वयाचीच रुग्ण यायला लागलेले आहेत. आणि त्याचं कारण आहे त्या ठिकाणी, कारण स्टेरॉइड फक्त तिथंच वापरलं जात नाही, पण जास्त प्रमाणात वापरले गेलं, एवढे डोस वापरले गेले, हाय डोस वापरले गेले, कमी प्रमाणात, आणि काही काही ठिकाणी ॲब्यूज त्याचा यूज झाला, म्हणजे अति प्रमाणात आणि दुर्वापर त्याचा झाला असं आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज त्याचंही कारण अजून दुसरं काय की ज्यांना स्किनचे इन्फेक्शन आहे त्यांना पण हे बरेच दिवस वापरलं जातं, किंवा जे अस्थमासारखा आजार आहेत त्यांनाही जास्त दिवस वापरलं जातं. त्यानंतर अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस हे एक असं कारण आहे की ज्याच्यामध्ये हा तिथला रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यानंतर व्हॅस्क्युलर नेक्रोसिस होतं. हे एक अजून त्यामध्ये कारण आहे. आता ह्याच्या पाठीमागच्या कारणामध्ये एक ज्यावेळी आपण पाहायला गेलो, हे होण्याचं किंवा हे आपण एव्हीएनकडे वळण्याचं किंवा त्याच्यामध्ये जास्त लक्ष देण्याचं कारण सांगतो तुम्हाला, की आपल्याकडे जे एक पेशंट आला होता, साधारण 23-24 वय असेल, आणि त्याचा व्यवसाय होता वेल्डिंगचा व्यवसाय. हा पेशंट ह्याच्यामध्ये आला होता, कुर्डवाडीच्या दवाखान्यामध्ये आला होता, वेल्डिंगचा व्यवसाय होता. आणि तो ज्यावेळी आला त्यावेळी म्हणजे पूर्ण असं 2 व्यक्तींनी त्याला धरूनच आणलं होतं. तर त्याला साधारण 6 ते 7 महिन्यापासून त्रास होत होता. सुरुवातीला तरी स्थानिक डॉक्टरांकडे औषधं घेतली, गोळ्या घेतले, पण काय कमी आलं. त्यानंतर मग ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, त्या ठिकाणी एक्सरे केला. एक्सरेमध्ये सांगितलं की त्यांना ही ग्रेड म्हणजे हाडाची झीज आहे, ती बॉलची झीज आहे, ती वाढत चाललेली आहे, आपण ह्याचं MRI करून पाहूया. MRIमध्ये पाहिलं तर ग्रेड 3 म्हणजे फिकॅट्स ग्रेड असतात ह्या, की ज्याच्यामध्ये जे हेड किंवा जो बॉल म्हणतो आपण तो पूर्ण कोलॅप्स होतो. तर ह्या ग्रेड 3मध्ये तो पेशंट आलेला होता. मग ह्यांना काय सांगितलं होतं की आता ऑपरेशनच करावं लागलं, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांना जो सांगितलेला खर्च होता आणि त्याच्यानंतर त्याचा एवढं खर्च करूनसुद्धा पुढची खात्री नाही आणि हे काम आहे ते तुम्हाला बंद करावं लागेल असं सांगितलं होतं. वय तर त्याचं 23-24, त्यानंतर काम तर त्याचं ओझं उचलायचं होतं आणि त्या व्यवसायावरती त्याचं पोट होतं. हे सांगितल्यानंतर तो पेशंट त्याचं शांत झाल्या. आपल्या एका म्हणजे त्याच्या रिलेटिव्हनी त्याला आपल्याकडे आणलं आणि आल्यानंतर ज्यावेळी आपण ही पूर्ण त्याची केस पाहिली आणि त्याला ट्रीटमेंट चालू केली, साधारण 1.5-2 ते 2.5 महिन्यानंतर त्या पेशंटला थोड्या वेदना कमी गेल्या. 2.5 महिन्यानंतर तो म्हणजे आधार घेऊन तो व्यवस्थित चालायला लागला. जे त्याला उचलूनच आणलं होतं ते आधार घेऊन तो चालायला लागला. साधारण 4थ्या-5व्या महिन्यामध्ये तो व्यवस्थित लंगडत का होईना पण 2 पायावरती त्याच्या चालायला लागला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तो साधारण 7व्या-8व्या महिन्यामध्ये तो पेशंट आला नाही म्हणून आम्ही विचारलं, तर त्याने सांगितलं की आता काहीच त्रास नाही आणि आता मी काम करतोय. ह्या पेशंटला सांगितलं होतं की एका साईडला हे नेक्रोसिस पूर्ण म्हणजे जो ग्रेड 3 आहे आणि एका साईडला ग्रेड 2 आहे. ग्रेड 2चा त्रास त्याचा पूर्णच कमी झालेला होता, म्हणजे ग्रेड 2 स्टेज आहे ही, हे पूर्णच त्रास झाला होता. आणि ग्रेड 3 मात्र त्याचं ते रिव्हर्स आलेलं होतं. आणि ज्यावेळी आपण त्याचं परत MRI करून पाहिला, कारण फक्त असं होतं की वेदना कमी आल्या, त्रास कमी झाला म्हणजे त्याचं ऑपरेशन टळलं का, नाही. आपण हे फक्त प्रोलॉंग करतो का, तर नाही. कारण त्यामध्ये काय केलं जातं की जे कोलॅटरल्स तयार केले जातात, म्हणजे जी नस बंद पडलेले थोडक्यात रक्तवाहिनी बंद पडलेले आहे, त्याच्या साईडनं रक्तपुरवठा वाढवला जातो. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट. इथं फक्त प्रोलॉंग केलं जात नाही, कारण प्रोलॉंग केल्यानंतर परत वर्षानं 6 महिन्यात त्यांना परत ऑपरेशनची जरूर पडते. पण इथं मात्र काय केलं जातं, एकदा कोलॅटरल तयार झाले, रक्तपुरवठा चालू झाला की त्याचं मात्र तिथून पुढे होणारी झीज म्हणजे नेक्रोसिस ते तर बंद होतच होतं. झालेलं नेक्रोसिस आहे ते हळूहळू त्या ठिकाणी भरून येऊ शकतं आणि मग मात्र तो पेशंट व्यवस्थित होऊ शकतो. ते ऑपरेशन तर टळतं. जे पुढच्या स्टेजमध्ये जाणार आहे, पुढे भविष्यात ऑपरेशनवर आहे, हे 100% टळतं. ह्या पेशंटचं परत आम्ही 6 महिन्यांनी म्हणजे साधारण 7 आणि 6 जवळजवळ 13 महिन्यानंतर ज्यावेळी केलं, त्यावेळी त्या पेशंटचा त्रास तर पूर्ण गेलेलाच होता. आणि जे नेक्रोसिस ते मला वाटतं 5 ते 10% फक्त राहिलेलं होतं आणि पेशंट त्यातून पूर्णपणे मुक्त झालेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं रोजचं जे काम होतं तो व्यवस्थित करत होता. उठणं, बसणं आणि मांडी घालून बसणं हे सगळं करू शकत होता. फारच छान, सहज सोप्या भाषेत सरांनी एव्हीएन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस मागे कुठली कारणं असू शकतात याविषयी सांगितलं, कुठल्या अवस्था आहेत, एक अनुभव देखील सरांनी सांगितला. तुर्तास अजून जाणून घ्यायचं आपल्याला. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सायटिका AVN आणि आयुर्वेद उपचार, श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डवाडी 413208, शाखा कुर्डवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689786948 तसेच 9766692055. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज आपली महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे सायटिका AVN म्हणजेच अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि आयुर्वेद उपचार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर. एक रॅपिड फायर राऊंड खेळूया जेणेकरून आम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती ज्ञान मिळेल.
तर ऑपरेशन टाळता येतं का अवॅस्क्युलर नेक्रोसिस या त्रासात? हो, अवॅस्क्युलर नेक्रोसिस आणि सायटिका ही दोन्ही आपण ऑपरेशन नक्की टाळू शकतो. आणि किती वेळ लागतो समजा आयुर्वेदिक उपचार घेतला तर? 3 ते 6 महिने लागतात. त्याचं कारण असं की वात कमी करणं, झीज भरून काढणं आणि अपुनर्भव चिकित्सा ह्यामध्ये समावेश असते. त्यामुळे ती 2 महिने असे 6 महिन्यामध्ये ऑपरेशन टाळून आपण त्याला पूर्ण वेदनेतून मुक्त करू शकतो. आणि पुन्हा हा त्रास उद्भवतो का? नक्की नाही, कारण एकदा त्रास पूर्ण कमी झाला, समजा झीज भरून काढली सायटिकामध्ये, ते परत आपण काढत नाही आणि एकदा कोलॅटरल म्हणजे रक्तवाहिन्या परत चालू झाले हळूहळू, तर मात्र ते परत हे होत नाहीत, बंद होत नाहीत. त्यामुळे हा त्रास परत होत नाही, अपुनर्भव होत नाही. अपुनर्भव ज्याला ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, त्या ठिकाणी ही ट्रीटमेंट उपयोगी पडते. आणि जसं तुम्ही म्हटलात ऑपरेशन झाल्यावर पुन्हा जर समजा त्रास होत असेल तर त्यांना देखील उपचार घेता येतात का त्याविषयी? नक्की, कारण काय असतं की जसं वय वाढेल तसं इम्प्लांट तर राहणार आहे. आता काय नवीन नवीन आधुनिक इम्प्लांट आलेले आहेत, पण हाड तर तेच असणार आहे. वय जर वाढलं तर झीज वाढत जाणार आहे, त्यानं जर ते व्यवस्थित नाही पकडलं तर ते व्यवस्थित व्हावं म्हणून. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जे प्रोलॉंग केलं जातं तर आपल्या आयुर्वेदामध्ये ते पूर्ण बंद केलं जातं आणि तिथून पुढे जी झीज आहे ती बंद केली जाते. झालेल्या हाडाची झीज आहे ती भरून काढली जाते. त्यामुळे परत ऑपरेशन करण्याची किंवा एक इव्हेंटचं ऑपरेशन झालं तर दुसरं इव्हेंटचं ऑपरेशन करण्याची गरज लागत नाही. आणि अंदाजे कालावधी किती वेळ लागतो उपचारासाठी? आणि थोडक्यात म्हणजे खर्चाविषयी पण थोडा बहुत आम्हाला अंदाज द्या. खर्च जर म्हणलं तर ते 1/10 असं म्हणलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही, कारण खर्च खूपच कमी येतो. पथ्य कमी पाळावे लागतात, कारण हे गैरसमज जास्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी ट्रीटमेंट आहे मी 3 भागामध्ये सांगितलं की फक्त ऑपरेशन टाळण्यासाठी नाही आहे, तर इतर आजार आहेत ते शरीरातलं कमी करणं, वात कमी करणं, झीज भरून काढणं, त्यानंतर त्या शरीरामधलं अपुनर्भव चिकित्सा म्हणजे रसायन चिकित्सा केली जाते. त्यामुळे पेशंट फक्त त्या आजारातून नाही तर पूर्ण वेदनेतून, पूर्ण आर्थिक आणि पूर्ण शारीरिक ह्याच्यातून त्याला बाहेर काढलं जातं. आणि फक्त मला वाटतं आयुर्वेदामध्ये शक्य होऊ शकतं, बाकी इतर ठिकाणी खचितच होईल असं मला वाटतंय. आणि अंदाजे थोडा कालावधी सांगता येईल सर? साधारण 3 ते 6 महिने ह्या कालावधीमध्ये त्या पेशंटचा पूर्ण त्रास घालवता येत असतो. आहार, विहार, पथ्य आणि त्यानंतर पंचकर्म अशी जर आपण पंचसूत्री वापरली तर मात्र एव्हिन असू द्या किंवा सायटिका असू द्या, त्रास पूर्ण घालवणे, ऑपरेशन पूर्ण टाळणे आणि अपुनर्भव म्हणजे परत त्याला ऑपरेशनची गरज लागत नाही, अशा पद्धतीची ट्रीटमेंट ही आयुर्वेदिक असते. फारच छान. आहार, विहार आणि व्यायामाविषयी आम्हाला सांगा, म्हणजे हा त्रास होऊच नाही अशी ईश्वरचरणी, गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. छान प्रश्न विचारला. सकाळी लवकर उठायला पाहिजे, त्यानंतर सूर्यनमस्कार घालायला पाहिजेत, त्याच्यानंतर व्यवस्थित अंगाला तेल लावणं, मालिश करणं आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण हे कमी असणं, लवकर असणं, बाहेरचं फास्ट फूड असेल, जंक फूड असेल हे टाळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिळाचे लाडू, हळीवाचे लाडू, मेथीचे लाडू हे खायला पाहिजेत. त्याच्यानंतर फळामध्ये मनुका असतील, अंजीर असेल, डाळिंब असेल, हे जर पोटात जास्त जात असेल तर हाडाची झीज होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीतरी एकदा तरी आयुष्याची म्हणजे आपण जशी गाडी सर्व्हिसिंग करतो तशी म्हणून तरी गाडीची डिटॉक्सिफिकेशन म्हणलं जातं, शरीराची पंचकर्माने शरीराची शुद्धी करून घ्यायला पाहिजे. हे जर केलं तर मग मात्र शरीर निरोगी आणि दीर्घायू राहायला काहीच हे नाही, कारण हे आपलं शास्त्र आहे, आपली संस्कृती आहे आणि ह्याचा आपल्याला अभिमान तर असायलाच पाहिजे. पण हे शास्त्र आहे, त्याच्याकडे कधीतरी आपण नक्की पाहायला पाहिजे. या शास्त्राचा आपल्याला फायदा पण घेता आला पाहिजे. स्वस्थ राहण्यासाठी सर काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे देखील कृपया आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, जे जिममध्ये जातात त्यामध्ये जे प्रोटीन पावडर वगैरे खाल्ली जातात हे कारण आहे एव्हिनचं, तर ते खायला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे दूध असेल, तूप असेल, त्यानंतर ड्रायफ्रूट असेल हे खायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओव्हर जे इटिंग असतं म्हणजे आपल्याला जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त न खाणं, त्यानंतर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं, लेट नाईट जेवण करणं, त्याच्यानंतर दिवसा झोपणं, रात्री जागरण करणं, ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. अतिमैथून असेल, अतिव्यायाम असेल, अतिव्यवहार असेल तर ह्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत. आणि कधीतरी आहार, निद्रा, ब्रह्मचर्य म्हणजे 2 टायमाचं जेवण हे वेळेवर असायला पाहिजे. रात्रीची झोपचं टायमिंग म्हणजे रात्री 10-11 वाजता हे जे तुमचं झोपायचे टायमिंग आहे हे फिक्स असायला पाहिजे. सकाळी उठायला लवकर जेवढं उठेल तेवढं चांगलंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचर्य, कारण ह्या 3 वरती आपल्या शरीराचा डोलारा किंवा आयुष्याचा डोलारा उभा असतो. आहार, निद्रा आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचर्य हे जर का व्यवस्थित किंवा प्रमाणात जर केलं तर मला वाटतं शरीर निरोगी आणि दीर्घायुष्य राहायला काही राहणार नाही. सगळं शरीर, सगळं आयुष्य ह्या 3 वरती राहिलेलं असतं, तर ह्याचा कधीतरी आपण विचार करायला पाहिजे. फार छान. सरांनी त्रिसूत्री सांगितलेली आहे, गुरुकेली सांगितली आरोग्याची, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. आणि अति तिथे माती ही आपली जी मराठी म्हण आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अति नको करायला. तर सर कृपया आम्हाला जे ना एव्हिएनचे एखादे केसचा अनुभव देखील सांगा. चालेल. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की मला जे आत्ता आठवली, जे खरं तर राहिली होती ही केस सांगायची माझ्याकडून. तर एक वय वर्ष जवळजवळ त्यांचं होतं
60च्या आसपास आजींचं वय होतं आणि त्यांना EVNचा त्रास चालू झाला. ह्या वयामध्ये त्यांना सांगितलं की ऑपरेशन होणार नाही. त्यांच्या घरामध्ये डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरने पण सांगितलं होतं की नाही आता नको ऑपरेशन करायला. पण पेशंटला एवढा त्रास वाढत चालला की म्हणजे वेदना असह्य व्हायला लागल्या. त्यानंतर रोजचं बसणं उठणं आणि जे म्हणजे ह्याचं लघवीचं इनकंटिन्युअस म्हणजे लघवीचा त्रास त्यांचा इतका वाढला की त्यांना म्हणजे काहीच करता येईना. मग त्यांच्या शेवटी असं म्हणण्यात आलं की ही पडून राहून पण त्रास होतोय, औषधं खावीच लागतात, त्यापेक्षा एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. मग त्यांचं नाही होय असं चालू होतं. त्यानंतर डॉक्टरांनी म्हणजे आपल्या एका पेशंटने त्या डॉक्टरांना सांगितलं. त्या डॉक्टरांनी मग ती पूर्ण फाईल आणली, आपल्याला दाखवली आणि मी सांगितलं की असे आहे तर ह्याच्या पुढे सुद्धा आयुर्वेद विचार करू शकता आणि ह्याच्यातून बाहेर काढता येतं आपल्याला. त्यांना ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पहिला महिना गेला, दुसरा महिना गेला, तिसरा महिना गेला. ते डॉक्टर पण म्हणजे थोडेसे अस्वस्थ झाले आणि मलाही वाटत होतं आता एवढं वयात आहे आणि 6-7 वर्षापासून त्रास होता, पूर्ण नेक्रोसिस झालेलं होतं त्यांचं. जवळजवळ 60-70% म्हणजे ग्रेड 3च्या पुढे गेलेलं, ग्रेड 3 आणि ग्रेड 4च्या मध्ये ते ॲक्च्युली होतं पेशंट आणि तिथून होते का नाही असं वाटत होतं. पण साधारण 4.5 महिन्यानंतर पेशंटच्या वेदना कमी आल्या. त्याच्यानंतर लगेवरती थोडंच कंट्रोल यायला लागला आणि त्याच्यानंतर ते पेशंट व्यवस्थित चालायला चालू झाले. सगळ्यात महत्त्वाचं ह्या पेशंटला ह्या वयामध्ये सुद्धा परत उठता आलं, चालता आलं. जवळजवळ 11 महिने गेले पण पेशंट व्यवस्थित चालायला लागला आणि त्याच्यानंतर ते पेशंट आहे ते त्या फॉरेनला गेले. त्यांच्या नातवाचा वाढदिवस केला आणि 1 महिन्यानंतर परत आलं आणि त्यांनी जे सांगितलं होतं ना की आयुर्वेद काही करू शकतो हे ह्याच्या पाठीमागचं म्हणजे आपल्याला हे उदाहरण असेल आपल्याला समजेल. ह्या उदाहरणावरून सर आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टर टीमतर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळ झाली इथेच थांबायची. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 तसेच 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com.